पालिकांवर नजर, ठाकरे सेनेचं शक्ती प्रदर्शन। भ्रष्ट मंत्र्यांवरून सरकारला घेरलं, ठाकरे सेनेचा राज्यभरात जनाक्रोश। देशात इंडिया आघाडीच्या आंदोलनाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्यात ठाकरे सेनेनं महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात जनआक्रोश आंदोलन केलं। मुंबईतल्या आंदोलनात स्वतः उद्धव ठाकरे उतरले, तर पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या पालिका असलेल्या शहरांमध्ये ठाकरे सेनेनं शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवून दिली। महाविकास आघाडीतील पक्षांना सोबत न घेता ठाकरेंनी राज्यात स्वतंत्र आंदोलनाचं हत्यार उपसलं। एवढंच नव्हे तर धनखड यांना समज न देता थेट पदावरून हटवलं। तर मग राज्यातल्या मंत्र्यांना समज देऊन का सोडलं, असा सवाल ठाकरेंनी केलाय। दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी ठाकरे सेनेच्या आंदोलनावर टीका केली आहे। जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही। जर तुम्ही या भ्रष्टाचारांना पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं? धनखड कुठे आहेत? लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, लोकांच्या मनाची चोरी करतो, म्हणून लोक आम्हाला मतदान करतात। आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती, ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं। ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीत चोरी केली, त्यातही पैसा कमावला। आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्धवजींना कफन चोरांचा सरदार म्हणू? वादग्रस्त मंत्र्यांच्या मुद्द्यामुळे महायुती सरकारला वारंवार बॅकफूटवर जावं लागतंय। त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरण्याचा वारंवार प्रयत्न केला। मात्र यात ठाकरे सेनेनं जनआक्रोश आंदोलनातून आघाडी घेतली आहे। या आंदोलनातून ठाकरेंनी काय साधलं पाहूयात। भ्रष्टाचाराचा मुद्दा तापट ठेवून सरकारची कोंडी करण्याची ही खेळी आहे। राज्यभरात ठाकरे सेनेनं पक्षाची ताकद दाखवली आहे। आंदोलनातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। आगामी निवडणुकीत आघाडी किंवा युती काही झाली तरी आपल्याकडेच नेतृत्व ठेवण्याचे संकेत दिलेत। जनआक्रोश आंदोलनातून मराठीच्या मुद्द्यानंतर पालिका निवडणुकीआधी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण झालाय। त्यात ठाकरेंनी राज्यात स्वतंत्र आंदोलन करून युती कुणाशीही झाली तरी राज्याचं नेतृत्व आपल्याकडेच राहणार असल्याचे संकेत दिलेत। ठाकरे सेनेच्या आंदोलनाचा विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा मिळणार का, याकडेच अनेकांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।